खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। कर्तृत्वाने आई वडिलांचे हिरो व्हा, प्राध्यापक राजा माळगी यांचे प्रतिपादन। वाळवा येथे हुतात्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण। तुमच्या कर्तृत्वाने आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजेत, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झालात। प्रत्येक माणसात अफाट सामर्थ्य असते, फक्त नकारात्मक विचारांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं। वाळवा येथील हुतात्मा किसन आहेर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षेत राष्ट्रीय व राज्यस्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय S.S. खंडाळे हे होते। कार्यक्रमास जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना ठोंबरे, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख नीलम नांगरे पाटील, सुनंदा आहिर, कला शिक्षक विजय भोईटे, विजय नांगरे, क्रीडा शिक्षक उदय गायकवाड, प्रकाश मेटकरी, अनिल यादव, S.R. कुंभार तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ उपस्थित होते। आपलं कौतुक कोणी करणं, किती लोकांनी शिव्या घालणं, लोकांनी नावं ठेवणं, असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे का? कसं असलं पाहिजे? बघितल्यानंतर लोकांनी म्हणायला हा चांगला मुलगा आहे, हा आमचा आदर्श विद्यार्थी आहे। आमचे काही विद्यार्थी मला भेटतात, मी दोनच उदाहरणं सांगणार आहे। सर आम्हाला ओळखलं का? कुठेतरी इस्लामपूर स्टँडला, कोल्हापूर स्टँडला, कुठेतरी पुण्यामध्ये गेल्यानंतर बोलतात ओळखत नाही। 15-20 वर्षापूर्वीचा विद्यार्थी असतो आणि मग काय सर आम्हाला तुम्ही ओळखत नाही, काही लोकांना नुसतं तुम्ही ओळखताय। मी त्यांना प्रश्न विचारतो, मी तसा फटकळ आहे, मी त्यांना प्रश्न विचारतो, तुला लक्षात ठेवण्यासारखं असं तू काय केलं आहेस म्हणजे तुझं नाव मी लक्षात ठेवावं? काहीतरी केलं पाहिजे ना।